नमस्कार शेतकरी मित्रांनो, माहिती शाळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य सरकारनं 2025-26 साठी कृषी समृद्धी योजनेच्या अंतर्गत भांडवली गुंतवणुकीसाठी भर देण्यात येणाऱ्या घटकांसाठी मान्यता दिली आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कृषी समृद्धी योजनेतून BBF यंत्र म्हणजेच ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन या 4 घटकांचा समावेश आहे. या घटकांसाठी राज्य सरकारनं पुढील 3 वर्षासाठी 5,668 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. तर मित्रांनो, आज आपण कृषी समृद्धी योजनेअंतर्गत या 4 घटकांचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, शेतकऱ्यांना अर्ज कुठे करावा लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 4 घटकांसाठी शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे याचीच सविस्तर माहिती आज आपण अगदी थोडक्यात सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कृषी समृद्धी योजनेतून ट्रॅक्टर चलित BBF यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन देणे या घटकांसाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 25,000 BBF यंत्रांसाठी 175 कोटी, 14,000 वैयक्तिक शेततळ्यांसाठी 93 कोटी, शेतकरी सुविधा केंद्र उभारणीसाठी 5,000 कोटी रुपये आणि 5,000 मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनसाठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या घटकांचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत तर 2025-26 ते 2027-28 या 3 वर्षासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून अर्जदार राज्यातील 7/12 धारक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्याकडे ॲग्रिस्टॅग फार्मर नोंदणी क्रमांक म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या MHDBTवर ऑनलाईन अर्ज केल्यावर प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना DBTतून थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या MHDBTवर अर्ज करून लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत या 4ही घटकांसाठी अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, किती दिले जाणार आहेत ते आता आपण थोडक्यात बघू. सर्वात प्रथम BBF यंत्रासाठी अनुदान किती असणार आहेत ते पाहू. राज्यभरात 25,000 BBF यंत्रांचा पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी एक यंत्र दर हंगामात सुमारे 100 हेक्टर क्षेत्रावर काम करू शकतं. परिणामी 25 लाख हेक्टर क्षेत्रावर ही पद्धत लागू करण्यात येईल. तसेच बियाणांचा वापर 30 ते 40% कमी आणि उत्पादनात 15 ते 20% वाढ अपेक्षित असून यंत्राच्या किमतीच्या 50% किंवा कमाल 70,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आता वैयक्तिक शेततळे बांधकामासाठी अनुदान किती असणार आहेत ते पाहू. राज्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण अनियमित असल्याने अनेक वेळा पाण्याअभावी पिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेततळं ही पिकासाठी विमा ठरत आहे. राज्यातील 14,000 शेततळ्यांना मान्यता देण्यात येणार आहे. तसेच काळी चिकणमाती असलेली जमीन प्राधान्याने निवडली जाणार आहे. नाल्याच्या प्रवाहात किंवा दलदली भागात तळे घेता येणार नाही. यासाठी 100 अनुदानावर शेततळे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये शेततळ्यांच्या आकारानुसार अनुदान 16,869 ते 1,67,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री शेतकरी ड्रोनसाठी किती अनुदान असणार आहेत ते पाहू. शेतीतील यांत्रिकीकरणाच्या पुढील टप्प्यात आता ड्रोन तंत्रज्ञानाला मोठं महत्त्व दिले जात आहे. या अंतर्गत राज्यात 5,000 कृषी ड्रोन पुरवले जाणार आहेत. यामध्ये कृषी पदवीधारकांसाठी ड्रोन किमतीच्या 50% किंवा 5 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तर इतर लाभार्थ्यांसाठी 40% किंवा 4 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ड्रोन खरेदीसाठी MHDBT पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. आणि आता सर्वात शेवटी शेतकरी सुविधा केंद्रांसाठी अनुदान कशा पद्धतीने असणार आहेत ते पाहू. राज्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी 2,778 शेतकरी सुविधा केंद्र उभारण्यात मान्यता देण्यात आली आहे. यामधून ग्रामस्तरावर कृषी अवजारे, मृदा परीक्षण, जैविक खत उत्पादन, शीतगृह, प्रक्रिया सुविधा उपलब्ध करणे तसेच शेतकऱ्यांना सामायिक स्वरूपात शेतीसाठी आवश्यक सुविधा किफायतशीर दरात देणे आणि ग्राम रोजगार वाढविणे आणि स्थानिक मूल्यवर्धनास चालना देणे ही उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रासाठी सरासरी प्रकल्प खर्च 3 कोटी रुपये असून कमाल सरकारी अनुदान मर्यादा 1,80,00,000 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये मृद परीक्षण प्रयोगशाळा, जैविक खत उत्पादन केंद्र, भाडेतत्वावर अवजारे व ड्रोन उपलब्धता केंद्र, गोडाऊन व साखळी सुविधा, कीड नियंत्रण सामग्री व अन्नद्रव्य घटक यांचा समावेश आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.